नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेलं संविधानाचं पारायण. आजच्या या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या पारायणामध्ये मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणारे आणि ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सर्व ऑनलाईन असणारे श्रोते यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. काही तांत्रिक बाबीच्यामुळं 7 मिनिटं आपण हे सेशन उशिरा चालू करतोय, त्याबद्दल करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतोय. सर, शिक्षणाचा हक्क 21 क याच्यावर आपण काल चर्चा केलेली होती. बरोबर. हा, आणि आज 22वा जो काय अनुच्छेद आहे त्याच्यावर त्याचं वाचन करायचं सर. हा, करा. भारताचे संविधान भाग 3 मूलभूत हक्क अनुच्छेद 22 विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. 1. अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवल्याशिवाय हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यावसायिकाचा विचार घेण्याचा व त्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारता येणार नाही. जिला अटक केली आहे व हवालातीत स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून अशा अटकेपासून 24 तासाच्या अवधीत त्या दंडाधिकाऱ्यापुढे हजर केले जाईल आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करता येणार नाही. 3 क जी व्यक्ती शत्रुदेशीय असेल किंवा कोणत्याही व्यक्तीला किंवा ख ज्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला खंड 1 व 2 यातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही. 4. प्रतिबंधित स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेला कोणताही कायदा क ज्या व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत किंवा न्यायाधीश झालेले असतात किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्या जाण्यास पात्र आहेत अशा व्यक्तीने मिळून बनलेल्या सल्लागार मंडळाने उक्त 3 महिन्याचा कालावधी संपण्यापूर्वी त्यांच्या मते अशा स्थानबद्धतेस पुरेसे कारण आहे असा अहवाल दिलेला नसेल तर, परंतु असे की या उपखंडातील कोणतीही गोष्ट खंड 7 च्या उपखंड ख अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या कमाल कालावधीच्या पलीकडे कोणत्याही स्थानबद्ध केले जाणे प्राधिकृत करणार नाही किंवा ख अशा व्यक्तीस खंड 7 च्या उपखंड क व ख अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानबद्ध केले नसेल तर 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही. 5. जेव्हा प्रतिबंधित स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल तेव्हा आदेश देणारा प्राधिकारी ज्या कारणावरून तो आदेश दिला गेला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळवतील आणि त्या आदेशाविरुद्ध आपले अभिवेदन करण्याची तिला लवकरात लवकर संधी देईल. 6 व 5 मधील कोणत्याही गोष्टीमुळे या खंडात निर्देशित केलेला असा कोणताही आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्यास जी तथ्य प्रकट करणे सार्वजनिक हिताच्या विरोधी वाटेल ती तथ्य प्रकट करण्यास अशा प्राधिकरणास भाग पाडता येणार नाही. 7. संसदेस खंड क खंड 4 च्या उपखंड क च्या तरतुदीनुसार सल्लागार मंडळाचे मत न घेता प्रतिबंधित स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ज्या परिस्थितीत आणि प्रकरणाच्या ज्या वर्गात किंवा वर्गामध्ये एखाद्या व्यक्तीस स्थानबद्ध करता येईल ती परिस्थिती व प्रकरणाचा वर्ग किंवा प्रकरणाचे वर्ग. हा सर, 22 नंबर इथे संपते सर. 22 किंवा प्रकरणाचे वर्ग 22 अजून पुढे आहे. 7 ख आहे. 7 ख आहे. 7 ग आहे.
आहे तुझ्याकडे ते? हा सर आहे, एक मिनिट. ख, प्रतिबंधित स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणी कोणत्याही व्यक्ती जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी. आणि ग, खंड 4 उपखंड क यांच्यातील चौकशी सल्लागार मंडळाने अनुसरायची कार्यपद्धती कायद्याद्वारे विहित करता येईल. बरोबर आहे. त्यानंतरचे जे हक्क आहे ते शोषणाविरुद्धचे हक्क 23-24 मध्ये आपण पाहणार आहोत. हा अनुच्छेद 22 मध्ये जो मूलभूत हक्क प्रस्तुत केलेला आहे त्याचं जरा डिटेल आपल्याला बघितले पाहिजे. त्याच्या आधी जे प्रश्न कालच्या याच्यावरती होते ते प्रश्न या अनुरोधाने असे आहेत की जस्टिस डिलेड, जस्टिस डिनाईड, न्याय मिळत नाही. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला तर मी न्यायालयात न्यायासाठी जाणार नाही. आणि एकंदर लीगल प्रोफेशन, कायदेविषयक जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातली सर्वच पातळीवरची नीतिमत्ता ढासळलेली दिसते. अशा वेळी या घटनेमध्ये काय त्याच्याबद्दलची तरतूद आहे आणि हे कशामुळे असं होत आहे, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण जेव्हा अनुच्छेद 124, 127 त्याच्यामध्ये कॉलेजियम पद्धत, जजेसची अपॉइंटमेंट आणि ही अपॉइंटमेंट होताना UPSC MPSC वगैरे परीक्षा नसते, तर ही कॉलेजियम सिस्टम काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर एकंदर न्याय व्यवस्थेचं विश्लेषण आपण पुढे पुढे या अनुषंगाने करणारच आहोत. पण सगळ्यात महत्वाचं तत्व या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे, जी न्यायाची आणि अटकेविरुद्धची, डिटेन्शन विरुद्धची, स्थानबद्धते विरुद्धची जी तरतूद आहे ती आता आपण 22 मध्ये पण बघणार आहोत. म्हणजे हा प्रश्न वारंवार आपल्या मनात येईल की जर असं आहे, कायदा जर असं सांगतो, जर एकंदर घटनेचं असं पायंडा आहे, तर असं का होतं की का स्थानबद्धतेतून मुक्तता होत नाही, अरेस्टचे का आर्बिट्ररी पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं दडपशाही पद्धतीनं अरेस्ट होतो, अरेस्टसाठी समन्स पाठवलं जातं किंवा न समन्स पाठवता एखाद्या गुन्ह्यामध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट अरेस्ट करून घेतलं जातं वगैरे वगैरे. हे सगळं जे आहे हे वारंवार आपल्या मनात येत राहणार आणि ज्या ज्यावेळी त्या अनुषंगाने असे अनुच्छेद आपण चर्चेला घेऊ त्यावेळी त्याची आपण चर्चा करणार आहोत. वास्तवदर्शी चित्र आणि घटनेतलं चित्र याच्यामध्ये जे एक व्यवहार्य तफावत आहे त्या तफावतीवर आपण बोललो पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला घटनेतली तरतूद ही खरंच वास्तवात जशीच्या तशी येते की त्याच्यामध्ये प्रक्रिया होतात आणि प्रक्रिया प्रोसिजर नुसार काही असे फरक पडतात, त्या प्रोसिजर मध्ये लोकांची इंटिग्रिटी, लोकांचं मॉरल या सगळ्या गोष्टी सामील होऊन त्याचे काही वेगळेच अर्थ निघतात. हाही आजच्या तरुणांसमोर एक मोठा प्रश्न आहे. म्हणून लोकांना तो प्रश्न जो सारखा भेडसावतो की न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही आणि वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहतात, याला न्याय म्हणायचा का? एखाद्या नातवानी केस केली तर तो पार म्हातारा होईपर्यंत किंवा आजोबा वारल्यानंतर त्याचा नातू मोठा होईपर्यंत त्या केसेस चालू राहतात, तर याला न्याय म्हणायचं का? किंवा याच्यातून न्यायाची जी भूमिका आहे ती नेमकेपणाने काय असली पाहिजे आणि याबाबत घटनेला काय वाटतं, असे जे प्रश्न आहे ते वारंवार आपल्या मनात येत राहतील. सगळ्यात आधी आपण एक तत्व या ठिकाणी न्याय व्यवस्थेचं लक्षात घेऊया की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट आहे, ऑटोनॉमस आहे. न्याय व्यवस्थेवर कुठल्या दुसऱ्या राज्य सरकारच्या विंगचं, त्याच्या कुठल्या राज्य सरकारच्या संघाचं कुठलाही प्रभाव असू नये. न्याय व्यवस्थेने स्वतःची इंडिपेंडन्सी जपावी. हा जो एक पायंडा घटनेमध्ये आहे याच्यावरती बऱ्याचशा केसेस आहे सुप्रीम कोर्टाच्या. आणि न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य जपणं हे प्राईम तत्व आपण समान घेऊन चाललो आहे. या तत्वावर हुकूम जी काही कॉलेजियम सिस्टम न्यायाधीशाच्या अपॉइंटमेंटची या देशामध्ये रुजू झालेली आहे आणि त्याच्यात जे जे काही कालपरत्वे बदल होत गेलेले आहे, त्या बदलामुळे कशी न्याय व्यवस्थेची न्यायिक प्रक्रियेला घसरण लागलेली एक प्रकारची, हेही आपण या अनुषंगाने बघत आहोत. सर्वस्तू जनतेमध्ये असा एक विचार पेरला गेला आहे किंवा जनतेचा तसा कलच झालेला आहे म्हणा की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला न्याय मिळतो, जो गरीब आहे त्याला खितपत पडावं लागतं, तो चांगला वकील नेमू शकत नाही,
मग चांगल्या वकिलाची व्याख्या काय, ही कशी उद्धृत करता येते, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आहे आणि हे राहणार. आपण वारंवार या प्रश्नावर बोलू आणि ज्या ज्या अनुषंगाने जे संदर्भ आपल्या समोर चर्चेला येत राहतील या घटनेतले त्या हिशोबाने आपण बोलत राहू. आता 22वा जे अनुच्छेद आहे यांनी तुम्हाला अटकेपासून आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण दिलेलं आहे. हे संरक्षण देणारं अनुच्छेद काय म्हणतं की विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. याचा समभाग 1 अनुच्छेद 22 असं सांगतो की अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या हा शब्द अधोरेखित करा, आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्या करवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही. म्हणजे पोलीस किंवा तत्सम कुठलीही यंत्रणा एखाद्या व्यक्तीला अटक करत असेल, अटक हा अरेस्ट बरोबर जातो आणि स्थानबद्धता हा डिटेन्शन बरोबर जातो. या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. तो आपण या अनुच्छेदामध्ये कसा विशद केलेला आहे ते पुढे बघूया. इथे एक शब्द वापरलेला आहे की अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर. म्हणजे त्याला तुम्ही जेव्हा अटक करता त्याच्या आधी की नंतर असा प्रश्न या ठिकाणी येतो. आणि नंतर तर किती नंतर आणि आधी तर किती आधी. तर याचा सरळसोट अर्थ असा आहे की अटकेच्याच वेळी त्याला त्याच्या अटक होण्याची कारणे तोंडी सांगितली पाहिजे. जर त्यांनी लेखी कारणासाठी तगादा लावला तर त्याला तीही सांगायला पाहिजे. हे केव्हा हवालातीत स्थानबद्ध करण्यात येणार नाही, म्हणजे त्याला हवालात घेता येणार नाही. त्याला आपल्या पसंतीचा विधी व्यवसायीचा सल्ला घेण्याचा हक्क आहे. तो जर म्हणाला की जरा 5 मिनिटं थांबा, मी माझ्या वकिलाशी चर्चा करतो, माझ्या वकिलाला फोन करतो, माझ्या वकिलाला बोलून घेतो, तर त्याला ती मुभा दिल्या गेली पाहिजे. असा मानदंड घटनेने कायदेशीररित्या प्रस्थापित केला आहे. जो काही अटक करणारा अधिकारी किंवा स्थानबद्ध करणारा प्राधिकारी असेल त्याच्यावरती हे लादलेलं बंधन आहे की त्याला अटक होण्याची कारण आपण अटकेच्याच वेळी सांगितली पाहिजे. शक्य तितक्या लवकर या शब्दाचा अर्थ तोच आहे की त्याला अटकेच्या वेळी. किंवा त्यांनी जर म्हटलं की मला माझ्या वकिलाची मदत घ्यायची आहे तर तशी संधी त्याला आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. वकिलाला बोलवून घेऊन, वकिलाशी फोनवर संभाषण करून किंवा प्रत्यक्ष वकिलाची भेट घेऊन. आता इथे हवालातीत हा शब्द आहे. कुठून आला असेल हा शब्द? हवालातीत घेणे, हवालात, हवाला घेणे, एखाद्या गोष्टीचा हवाला घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे. मी हवाला घेतो म्हणतात, तुमचे पैसे परत देण्याचा मी हवाला घेतो. हवाला घेतो म्हणजे काय? मी जबाबदारी घेतो. आय इन्कर्ड दॅट अकाउंटेबिलिटी ऑन मी. हवाला घेणे म्हणजे एखाद्याला ताब्यात घेणे नुसतं नाही, त्याला गचांटी धरून ओढणे नाही, तर त्याला ताब्यात ठेवण्याची किंबहुना त्याला ताब्यात जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेणे, त्याला आपण हवाला म्हणतो. आणि अशा हवाल्यासाठी जेव्हा त्याला आपण आतमध्ये टाकतो त्याला हवालात म्हणायचं, म्हणजे लॉकअप. हवालात म्हणजे लॉकअप. आणि ही सगळी जबाबदारी कोण घेतो? जो कोणी घेणार असेल तो. आपल्याकडे एक शब्द पोलिसांमध्ये प्रचलित आहे फार पूर्वीपासून, हेड कॉन्स्टेबल, त्याला हवालदार म्हणतात. हे हवालदार हा शब्द याचमुळे प्रचलित आहे, किंबहुना अगदी ब्रिटिशकालीन वेळेपासून जो हवालदार शब्द सुरू झालेला आहे त्याचा अर्थ हा आहे की हवाला घेणे. आता एखाद्या माणसाचा जर हवाला आपण घेतला असेल तर हे लक्षात घ्या, त्याची जबाबदारी आपण घेतो आहे. पुढे पुढे आपल्या असं लक्षात येईल, काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आल्यानंतर
घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये काही अमेंडमेंट्स आलेले आहेत. त्या अमेंडमेंट नुसार अशा माणसाचं मेडिकल करून घेणे, त्याची वैद्यकीय चाचणी करून घेणे, त्याला लॉकअप मध्ये टाकण्यापूर्वी हे सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे त्याची जबाबदारी, आम्ही एखादा आजारी असेल, त्याला काही औषधं लागणार असतील, अशा माणसाची वैद्यकीय गरज पुरवण्यासाठी सुद्धा आपण त्याला ती मुभा दिली पाहिजे. म्हणजे एखाद्याचा हवाला आपण घेतो, म्हणजे नेमकं काय करतो, अटक करणे किंवा एखाद्याला अरेस्ट केली, हा जर संदर्भ धरला तर अटक केली म्हणजे काय, त्याला बाकीच्या गोष्टी, त्याचं फ्री मूवमेंट पासून अटकाव केला म्हणून त्याला अटक म्हणतात. पण खऱ्या अर्थाने हा हवाला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. हे घटनेचं उद्धृत केलेला अर्थ या ठिकाणी असा लावता येतो आपल्याला. नंबर 2 म्हणतं, 2 समभाग अनुच्छेद 22 असं सांगतो की जिला अटक केली असेल व हवाले स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला, आता एक मध्ये आपण बघितलं की अटक करण्याच्या पूर्वीची प्रोसिजर आहे. अटक करण्याच्या आधी, अटक केली आधी काय केलं पाहिजे ते सांगितलं. अटक केल्यानंतर जिला अटक केली आहे, समभाग 2 सांगतो, जिला अटक केली आहे व हवालाती स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंत प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून अशा अटकेपासून 24 तासाच्या कालावधीत त्या दंडाधिकाऱ्यापुढे हजर केले जाईल आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय उक्त कालावधीनंतर म्हणजे 24 तासानंतर अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करता येणार नाही. म्हणजे व्यक्तीला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याला स्वतःकडे 24 तास जास्तीत जास्त ठेवून घेता येतं. त्या 24 तासामध्ये पोलिसांना त्या अटक केलेल्या व्यक्तीला संबंधित दंडाधिकाऱ्याकडे, मॅजिस्ट्रेटकडे नेलं पाहिजे, उभं केलं पाहिजे. आणि मॅजिस्ट्रेटला, ज्याला आम्ही रिमांड अप्लिकेशन म्हणतो, त्याच्या अटकेची कारण, त्याच्यावर असलेला गुन्हा, त्या गुन्ह्यातली कलम आणि त्याला अटक हवालातीमध्ये आम्हाला पाहिजे आहे अजून, त्याची कारण विशद केलेला रिपोर्ट दंडाधिकाऱ्यासमोर सादर केला पाहिजे. हा या समभाग 2 चा अर्थ आहे. याच्यात एक सांगितलंय की जिथं अटक केली असेल तिथपासून न्यायालयापर्यंत प्रवास करायला जर 4 तास 5 तास लागत असतील तर तुम्ही तो कालावधी 24 तासाचा 4 आणि 5 तासांनी वाढवून आहे असं समजायचं. म्हणजे 28 तास किंवा 29 तास इतका अवधी तुम्हाला दिलेला जातो. ही अडचण केव्हा येते, जेव्हा एका राज्यातले पोलीस दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि त्याला अटक करतात. आता संबंधित न्याय दंडाधिकारी हा मुंबईचा मॅजिस्ट्रेट असेल आणि त्याला अटक जयपूरला झालेली असेल तर जयपूरच्याच मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याला हजर केलं गेलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला हा टाइम मेंटेन करता येत नाही. तुम्ही जर म्हणाल की प्रवासामध्ये आवश्यक असलेला अवधी वगळून आम्ही अटक करतो, तर प्रवासामधला जो अवधी आहे तो स्थानिक हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी त्याला अटक झाली त्या जिल्ह्याचा, प्रत्येक जिल्ह्याला एक एक न्याय दंडाधिकारी नेमून दिलेला आहे. म्हणून त्या न्याय दंडाधिकाऱ्यासमोर अशा अटक केलेल्या व्यक्तीला किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीला तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक आहे, असा या समभाग 2 चा अर्थ आहे. त्यानंतर आपण समभाग 3 बघू. समभाग 3 त्याचा परत सहसमभाग 1 असं म्हणतो की जी व्यक्ती त्यावेळी शत्रू देशी असेल अथवा कोणत्याही व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला खंड 1 व 2 यातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. इथे स्थानबद्ध शब्द आहे, पहिल्या 2 मध्ये अटक शब्द आलेला आहे. समभाग 1 व 2 अनुच्छेद 22 चा हा अटकेबद्दल बोलतो. तिसरा समभाग हा स्थानबद्धतेबद्दल बोलतो. स्थानबद्ध अशा व्यक्तीला केलं जातं ज्याला आम्ही डिटेन्शन म्हणतो, म्हणजे त्याचं डिटेन्शन किंवा ज्याची अटक
ही 24 तासाहून जास्त कालावधीसाठी आवश्यक आहे. 24 तासामध्ये त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नेणं शक्य नाही. अशा माणसाची अटक, तो माणूस कोण असू शकतो? शत्रू देशाचा नागरिक. आता शत्रू देशीय म्हणजे कोण? आपल्याकडे राष्ट्राला शत्रू राष्ट्र, मित्र राष्ट्र अशा संकल्पना आहे. त्याच्यामध्ये मित्र राष्ट्र कोण आहे, शत्रू राष्ट्र कोण आहे, त्याची यादी असते. एखादा पाकिस्तानी असेल, बांगलादेश काही आपलं शत्रू राष्ट्र नाहीये, सिलोन शत्रू राष्ट्र नाहीये, नेपाळ शत्रू राष्ट्र नाहीये. पाकिस्तान हे एकमेव शत्रू राष्ट्र असल्यामुळं जर तो व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असेल किंवा अशा व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केले आहे, तशा व्यक्तीला, म्हणजे ज्याला अटक केलेली नाही तर स्थानबद्ध केलेला आहे, अशा व्यक्तीला अनुच्छेद 22च्या समभाग 1 आणि समभाग 2 मध्ये ज्या सवलतीची तरतूद केलेली आहे त्या तरतुदी लागू पडणार नाही. हा स्थानबद्धतेमधला आणि अटकेमधला फरक आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतरचा समभाग 4 अनुच्छेद 22चा सांगतो की प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा, जसं मी आधी म्हटलं की कायद्याची आणि घटनेची जी भाषा आहे ती अशी उलटी करून सरळ केलेली आहे. डायरेक्ट न लिहिता उलटी करून सरळ केली. त्याचा अर्थ एक एवढाच येतो की जो कायद्यांनी अर्थ स्पष्ट करायचा आहे तेवढाच अर्थ स्पष्ट होतो. त्या पलीकडे त्याच्यावरती आपल्याला इंटरप्रिटेशन करून जास्तीचे अर्थ किंवा जास्तीचे दुरार्थ काढता येत नाही. म्हणून ही भाषेची मांडणी अशी आहे, ती एकदा आपण समजून घेऊया, नंतर मी त्याचा अर्थ सांगतो. की प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा ज्या व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत किंवा न्यायाधीश झाले असतील किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्या जाण्यास पात्र आहेत, अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या सल्लागार मंडळाने उक्त 3 महिन्याच्या कालावधी संपण्यापूर्वी त्याच्या मते अशा स्थानबद्धतेला पुरेसे कारण आहे असा अहवाल दिलेला नसेल तर, याचा अर्थ असा आहे की जे न्यायाधीशांचं सल्लागार मंडळ आहे, अशा सल्लागार मंडळाने त्याला 3 महिन्याच्या नंतर, म्हणजे 3 महिन्याच्या पुढे स्थानबद्ध करण्याची गरज आहे असा कायदेशीर सल्ला दिला तरच तुम्ही त्याला 3 महिन्यापर्यंत स्थानबद्धतेत, 3 महिन्यानंतरही स्थानबद्धतेत ठेवू शकता. म्हणजे इथं कसं आहे की ज्याला आपण डिटेन केला, जनरली दहशतवाद्यांना हा कायदा लागू पडतो. दहशतवादी जेव्हा डिटेन होतो तेव्हा 24 तासाच्या आत त्याला डिटेन्शनच्या याच्यामध्ये पोलीस न्यायालयासमोर नेत नाही, तर त्याला 3 महिन्यापर्यंत ठेवण्याचा स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्याला अधिकार आहे. आणि अशा 3 महिन्यानंतर जोपर्यंत न्यायाधीशांचं प्रस्थापित मंडळ त्यांना अहवाल देत नाही, सल्ला देत नाही की याला अजून जास्त डिटेन करायची गरज आहे, तोपर्यंत तुम्हाला 3 महिन्याच्या पुढे त्याला डिटेन करता येणार नाही. याचे 2 अर्थ निघतात. एक तर राज्य शासनावर ती जबाबदारी आहे की प्रत्येक राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अशी एक सल्लागार समिती, सल्लागार मंडळ स्थापन केलं पाहिजे. जे स्थानबद्ध किंवा अटक करणारे अधिकारी आहेत, त्याला पकडून ठेवणारे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी त्या सल्लागार मंडळासमोर आपला अहवाल स्पष्टपणे दिला पाहिजे. या ठिकाणी त्या माणसाला त्या मंडळासमोर हजर केलं गेलं पाहिजे असं कुठे म्हटलेलं नाहीये, परंतु न्यायाधीश असा सल्ला देत असताना ही अट स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यांना लावू शकतात की तुम्ही त्यांना माझ्या समोर आणा. जर आणलं नाही तर ते आपला निर्णय बदलवू शकतात. या ठिकाणी तुम्हाला भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर जे काही अर्बन नक्षल या सदराखाली लोक अटक केली गेली त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. म्हणून वारंवार न्यायालयाकडे त्यांचं जाऊन म्हणणं मांडणं आणि न्यायालयाकडून जामीन मिळवण्याचे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते सातत्याने चालू असतात. आपण तशा बातम्या वर्तमानपत्रात बघत असतो. या ठिकाणी न्यायालयाचं मंडळ आहे. न्यायाधीश
जसं 22 अनुच्छेदाच्या समभाग 1 आणि 2 मध्ये दंडाधिकारी म्हटलेला आहे, तो जिल्हा सत्र न्यायाधीश असेल किंवा जिल्ह्याचा न्यायाधीश असेल. परंतु स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीसाठी समभाग 4 मध्ये उच्च न्यायालयाचाच न्यायाधीश पाहिजे. बरं, तो कसा असला पाहिजे की न्यायाधीश आहे, किंवा न्यायाधीश झालेले असतील किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यास पात्र आहे. म्हणजे विशिष्ट ज्येष्ठता प्राप्त न्यायाधीश या ठिकाणी अपेक्षित आहे. अशा न्यायाधीशाचं मंडळ शासन तयार करू शकतं आणि अशा मंडळासमोर त्या अटक करणाऱ्या, स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपला अहवाल 3 महिन्याच्या कालावधी संपण्यापूर्वी द्यायचा असतो. ही गोष्ट स्थानबद्धतेसाठी लागू पडते विशेषत्वाने. अटकेसाठीची गोष्ट आहे ती वेगळी आहे. म्हणून या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे, परंतु असे की या उपखंडातील कोणतीही गोष्ट खंड 7च्या उपखंड ख अन्वये, खंड 7चा उपखंड ख काय म्हणतो की प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका व अनेक वर्गातील प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी आणि उपखंड 4च्या उपखंड क यातील चौकशीत सल्लागार मंडळाने अनुसरावाची कार्यपद्धती कायद्याद्वारे विहित करता येईल. म्हणजे या ठिकाणी एक बंधन घातलेलं आहे की ती प्रोसिजर काय असावी, त्याबद्दलचा कायदा, त्याबद्दलचे नियम हे शासनाने निर्गमित करायचे आहे, तयार करायचे आहे. शासनावरती अशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, परंतु असे की, म्हणजे त्याला 3 महिन्याच्या कालावधी संपण्यापूर्वी अशा सल्लागार मंडळासमोर नेलं पाहिजे, त्याचा अहवाल दिला पाहिजे. परंतु या उपखंडातील कोणतीही गोष्ट खंड 7 ख मध्ये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या कमाल कालावधीच्या पलीकडे कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्रतिकृत करणार नाही. समजा संसदेने असा कायदा केला की 3 महिन्याऐवजी 1 महिन्याच्या कालावधीत त्याला हजर केलं पाहिजे किंवा त्याचा अहवाल दिला पाहिजे, तर तो कालावधी 1 महिन्याचा संबोधला जाईल. किंवा मग संसद असं म्हणाली की नाही, हा 1 वर्षाचा करा कालावधी, 1 वर्षानंतर त्याला आम्ही नेऊ आणि 1 वर्षानंतर त्याचा अहवाल सल्लागार मंडळासमोर न्यायाधीशांच्या आम्ही मांडू, तर तो 1 वर्षाचा केला जाईल. संसदेवरती बंधनं, संसदेला त्याच वेळी सूट आणि संसदेप्रमाणे कायद्याप्रमाणे वागण्याचं बंधन हे अटक करणाऱ्या, स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यावरती या याच्यामध्ये लादलेलं आहे. पर समसहभाग 4 अनुच्छेद 22चा पुढचा सहसहभाग ख असं म्हणतो की या अशा व्यक्तीला खंड 7च्या उपखंड क व ख म्हणजे या दोन्ही तरतुदी लागू ठेवून अन्वय संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानबद्ध केले नसेल तर, म्हणजे संसदेने पारित केलेल्या कायद्याप्रमाणे ती स्थानबद्धता नसेल तर काय, 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी अशा व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कायदा 1 महिन्याचा असो की अजून जास्त कालावधीचा असो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत त्याला स्थानबद्ध ठेवता येणार नाही. तुम्हाला त्या कालावधी संपण्यापूर्वी न्यायालय मंडळाच्या, न्यायाधीश मंडळाच्या समोर, सल्लागार मंडळासमोर तुम्हाला नेलं पाहिजे. या ठिकाणी काही केसेस असे आहे की ज्याच्यामध्ये सल्लागार मंडळ हा शब्द दिला आहे. कन्सल्टेशन आणि कॉन्करन्स, सहमती, तुम्ही न्यायाधीशांच्या मंडळासमोर जेव्हा अशा माणसाला नेता तेव्हा न्यायालय तुम्हाला काय करतं, सल्ला देऊ शकतं. त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागलंच पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाचाच मानदंड आहे की कन्सल्टेशन इज नॉट कॉन्करन्स. नंतर काही केसेस मध्ये ते फिरलंय की कन्करन्स इज कॉन्करन्स म्हणजे सहमती. त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, पण त्या दिलेल्या सल्ल्याशी तुम्ही सहमत असालच असं नाही. जोपर्यंत, हे लक्षात घ्या, जोपर्यंत
तसा कायद्याचा शिरस्ता तुमच्या समोर उद्धृत केला जात नाही, तुमच्या समोर मांडला जात नाही. कायदा जर म्हणत असेल की अशा न्यायाधीश सल्लागार मंडळाने जर तुम्हाला सल्ला दिला तर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई तुम्ही केलीच पाहिजे, तर तुम्ही ती करावी. अन्यथा न्यायाधीश मंडळाने दिलेला सल्ला हा नुसता सल्ला असू शकतो. स्थानबद्ध करणारी जी ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटी त्यांना विहित असलेल्या कायद्याप्रमाणे कारवाई करू शकते. आणि म्हणून असे कायदे काय असावे त्याचं बर्डन हे परत संसदेवर लादलेलं आहे की संसदेने याबद्दलची प्रक्रिया निर्गमित करणारे नियम जारी केले पाहिजे. ते नियम वेगवेगळ्या कायद्यासाठी वेगवेगळे नियम आहे. जेव्हा थाडाचा कायदा होता तर UAPA चा कायदा आहे. तर या सगळ्या कायद्यासाठी जे नियम असतात याच्यावरती जे रिझोल्युशन्स वेळोवेळी आलेले असतात त्याचं एक मॅन्डेट असतं किंवा ज्याला आम्ही स्टँडिंग ऑर्डर असं म्हणतो. त्या स्टँडिंग ऑर्डर प्रत्येक कायद्याप्रमाणे असतात. त्याच्या प्रती आपल्याला मंत्रालयामध्ये किंवा एखाद्या पोलीस मुख्यालयामध्ये किंवा स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असतातच असतात. आणि त्याचा अभ्यास करूनच स्थानबद्ध करणारे अधिकारी अशा प्रकारचे स्थानबद्धता कोणत्या व्यक्तीची करायची असेल ते करू शकतात. किंबहुना ती स्थानबद्धता घटनात्मक दृष्टीनं बरोबर आहे की नाही असा स्थानबद्ध केलेल्या आरोपीचा वकीलही युक्तिवादामध्ये न्यायालयासमोर ते मुद्दे मांडू शकतो की याच्यामध्ये प्रक्रिया फॉलो केलेली नाहीये, याच्यामध्ये महिन्याचा कालावधी पूर्ण नाहीये, इतक्या महिन्याचा कालावधी या अधिकाऱ्यांना उपलब्ध असणारा कायदाच यांच्याकडे नाहीये. अशा प्रकारचे अनेक वाद प्रवाद आपल्याला या अनुच्छेद 22च्या अनुषंगाने न्यायालयीन केसेस मध्ये बघायला मिळतात. थोडक्यात सर्वसाधारण जनतेसाठी महत्वाचं असं आहे की जेव्हा स्थानबद्धता डिटेन्शन हे लादल्या जातं. आता मध्यंतरी अशी एक हाकाटी होती की भारतामध्ये डिटेन्शन सेंटर्स फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केली जात आहेत आणि जे लोक सिटीजन नसतील त्यांची सिटीजनशिप शोधून काढण्यासाठी त्यांना डिटेन केलं जाईल. किंबहुना आसाममध्ये जवळपास 1.5 लाख लोक अशा डिटेन्शन सेंटर्स मध्ये ठेवलेली आहे. हे डिटेन्शन सेंटर्स आणि साधे लॉकअप किंवा जेल याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. जेल तर ही पुढची संकल्पना आहे. जोपर्यंत आपण त्याला कन्व्हिक्ट करत नाही, त्याला दंडित करत नाही, त्याला शिक्षा होत नाही न्यायालयामध्ये, तोपर्यंत तो जेलमध्ये जात नाही. पण त्याच्या आधी त्याला अटक होऊ शकते, तो लॉकअप मध्ये जातो, त्याला स्थानबद्धता होऊ शकते, तो डिटेन्शन सेंटर मध्ये टाकला जातो. आता डिटेन्शन सेंटर मध्ये असा प्रघात आहे की समजा एखाद्याला त्याच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न निर्माण झाला असेल आणि नागरिकत्वाचं व्हेरिफिकेशन होण्यासाठी वेळ लागणार असेल, 1 वर्ष 1.5 वर्ष लागणार असेल, तर अशा वेळी लोक या डिटेन्शन सेंटर मध्ये असतात. डिटेन्शन सेंटरचं मॅन्युअल हे वेगळं आहे, लॉकअपचं मॅन्युअल वेगळं आहे, जेलचं मॅन्युअल हे वेगळं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. हे जे सगळे प्रघात सांगितलेले आहे हे समजायला जरी थोडेसे क्लिष्ट असले तरी या प्रघातावरूनच ती मॅन्युअल्स तयार केली जातात आणि त्या मॅन्युअल प्रमाणे अटक केलेल्या माणसाला कुठे कुठे कोण्या सल्लागार मंडळासमोर न्यायचं, किती कालावधीसाठी न्यायचं, जास्तीत जास्त किती कालावधी तो असू शकतो किंवा कमी असू शकतो, याचे सगळ्याचे नियम आपल्याला त्या मॅन्युअल मध्ये सापडतात. हा जनरली वकिलांचा भाग आहे. सर्वसाधारण जनतेला अनलेस दे आर बीन बुक्ड अंडर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज, नक्सलाइट्स असतील, आता अर्बन नक्सल्स आहे, दहशतवादी असतील, त्याशिवाय इतर सर्वसाधारण जनतेचा सहजासहजी या अनुच्छेदाशी संबंध येत नाही. पुढे आपण जाऊया. समभाग 5 अनुच्छेद 22 असं म्हणतो की जेव्हा प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल तेव्हा आदेश देणारा प्राधिकारी, इथं प्राधिकारी म्हटलेला आहे. अधिकारी आणि प्राधिकारी याच्यामध्ये फरक असा आहे की एखाद्या अधिकाऱ्याला शासनाने प्राधिकारित केल्याशिवाय तो प्राधिकारी होत नाही. सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना हे सगळे पॉवर असतील का? तर नाही. याच्यामध्ये जोपर्यंत अशा रँकच्या अधिकाऱ्यांना शासनाने प्राधिकृत केलेलं नाहीये तोपर्यंत त्या रँकचा
अधिकारी कारवाई करेल, त्याच्या खालच्या रँकचा अधिकारी कारवाई करू शकत नाही. काही कायद्यांमध्ये ही दोरा IPS आणि वरचे अधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख किंवा त्याच्यावरचे अधिकारी असा उल्लेख आहे. म्हणून इथं जाता जाता हा आदेश देणारा प्राधिकारी शब्द काय आहे त्याची फोड करून सांगण्यात चा अर्थ तेवढाच आहे. ज्या कारणावरून तो आदेश दिला गेला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळविल आणि त्या आदेशाविरुद्ध आपले अभिवेदन करण्याची तिला लवकरात लवकर संधी देईल. लवकरात लवकर म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत त्याला अभिवेदन करण्याची, अभिवेदन म्हणजे आपली बाजू मांडण्याची संधी अशा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. असा शिरस्ता आपण असा आदेश देणारा, स्थानबद्धतेचा आदेश देणारा किंवा स्थानबद्धता घडवून आणणारा जो अधिकारी असेल त्याच्यावर कायद्याने लादलेली आहे. पुढे समभाग 6 अनुच्छेद 22 असं म्हणतो की खंड 5 मधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे आता वर सांगितलेल्या खंड 5 मधल्या कोणत्याही गोष्टीमुळे त्या खंडात निर्दिष्ट केलेला असा कोणताही आदेश देणारा प्राधिकाऱ्यास जी तथ्ये प्रकट करणे सार्वजनिक हिताच्या विरोधी वाटेल ती तथ्ये प्रकट करण्यास त्या अधिकाऱ्यास भाग पाडण्यात येणार नाही. हा फार महत्वाचा समभाग आपण लक्षात घेतला पाहिजे अनुच्छेद 22चा, की ही एक प्रकारे अटक करणाऱ्या किंवा स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेली सूट आहे. आणि सूट कशासाठी दिलेली आहे? गोपनीयतेच्या कारणासाठी दिलेली आहे. म्हणजे समजा त्याच्या स्थानबद्धतेमध्ये असं एखादं कारण आहे की जे कारण सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं मांडणं किंवा प्रकटरित्या सांगणं शक्य नाही. जर असं झालं तर समाजामध्ये अराजकमय परिस्थिती निर्माण होऊ शकते. खलिस्तान चळवळीच्या वेळी मला आठवतं एक लालसिंग नावाचा खलिस्तानी दादरला अटक करण्यात आला होता आणि त्याच्याकडची जी माहिती होती किंवा त्याच्याबद्दलची जी माहिती होती ती माहिती अशा न्यायिक सल्लागार मंडळासमोर देणं ओपनली कठीण झालं असतं. कारण त्या माहितीमध्ये त्याचे अनेक लागेबांधे हे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी, नक्षलाईट लोकांशी आणि इथल्या काही समाजविघातक देशविरोधक शक्तींबरोबर होते. आता ती कारणं जर आपण प्रकट पद्धतीने दिली, ओपनली दिली, तर अभिवेदन करण्याचा जो अधिकार वरती दिलेला आहे 5 मध्ये, त्या अभिवेदन करण्याच्या अधिकारानुसार स्थानबद्ध केलेल्या माणसाला किंवा त्याच्या वकिलाला ती कारणं द्यावी लागतात. त्याशिवाय ते अभिवेदन करू शकणार नाही. म्हणजे आम्हाला कुठल्या कारणास्तव तुम्ही डांबून ठेवत आहात, स्थानबद्ध करता ते समजल्याशिवाय तो त्याचा प्रतिवाय निर्माण करू शकणार नाही, अभिवेदन करू शकणार नाही, म्हणून ती द्यावी लागतात. पण अशा वेळी या स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक विशेष सवलत म्हणून या ठिकाणी घटनेत उपलब्ध करून दिलेली आहे की समजा एखादी गोष्ट जर माहीत पडली तर उद्याच एखाद्या भागामध्ये दंगली होतील किंवा एखाद्या जात समूहावर, एखाद्या समाज समूहावर त्याचा फार विपरीत मानसिक परिणाम होऊन उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा वेळी अशी माहिती या अधिकाऱ्यांना प्रकट पद्धतीने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने देता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे. परंतु जिथं अशी तथ्य प्रकट करण्यासाठी न्यायाधीश मंडळाने सांगितलं की हे ओपन करू नका, पण बंद लिफाफ्यामध्ये तुम्ही आम्हाला द्या. आता तुम्ही हायकोर्टाच्या काही केसेस मध्ये बघितलं असेल की रश्मी शुक्ला मॅडमच्या केसमध्ये किंवा अनिल देशमुखांच्या केसमध्ये, पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांच्या केसमध्ये शासनाने बंद लिफाफ्यात अहवाल न्यायालयात सादर केला. आता हा बंद लिफाफा याच उपखंड 6च समभाग 6च निपज आहे की बंद लिफाफा ही प्रक्रिया काय आहे की न्यायालय काय म्हणतं, ठीक आहे हे सार्वजनिक करू नका, आरोपीच्या वकिलाला देऊ नका, आरोपीला माहित असतील राहू द्या, त्याला समजतील अशा पद्धतीने त्याचं प्रकटीकरण होता कामा नाही या तथ्यांचं. पण ही तथ्य तुम्ही आम्हाला कळवली पाहिजे, कारण आम्हाला त्याला त्याच्या पुढील स्थानबद्धतेबद्दल निर्णय द्यायचा आहे.
तर आम्ही तो निर्णय काहीतरी आधाराने तथ्यावरून आधारित असा असला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आम्हाला कळवा. आणि अशा वेळी ही तरतूद आहे की न्यायाधीशांनी जर अशा प्रकारची मागणी केली की तुम्ही याच्या स्थानबद्धतेची जी काही कारण असेल ती आम्हाला बंद लिफाफ्यात सादर करा, इन कॅमेरा किंवा इन क्लोज रूम असं सादर करा, तर त्यावेळी ती सादर केली जातात, न्यायालयाच्या निदर्शनास आणली जातात की आमच्याकडे अशा अशा प्रकारचे याचे टेप उपलब्ध आहे, की आमच्याकडे अशा अशा प्रकारचं या ठिकाणी संभाषण आम्ही टेप केलेलं उपलब्ध आहे. हे जर माहीत झालं, हे जर कळलं, तर पुढे याच्यातून सामाजिक विस्फोट किंवा देशाची अंतर्गत बाह्य सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आम्ही हे देत नाहीये, म्हणून हे बंद लिफाफ्यात तुम्हाला आम्ही देतो आहे. उदाहरणार्थ तुम्हाला आता जी मुकेश अंबानीच्या घरासमोर अँटिलिया एक्सप्लोजिव्ह केस म्हणून सगळीकडे गाजत आहे तर त्या केसमध्ये एका ईमेलचा तपास लागला होता, जो ईमेल तिहार जेलमधून काही दहशतवाद्यांना पाठवण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये अँटिलियाला ठेवलेल्या ज्या जिलेटिनच्या कांड्या आहेत त्याच्या संदर्भाचा उल्लेख होता. तर एवढीच फक्त बातमी आली, पण नेमका उल्लेख काय आहे हे कोणालाही कळू शकलं नाही, कारण या केसमध्ये घटनेत दिलेल्या या समभाग 6 अनुच्छेद 22 चा वापर करून ती तथ्य प्रकट करण्यापासून थांबवली होती, गोपनीय ठेवण्यात आली होती. तर गोपनीयतेचा जो कायदा आहे, ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट म्हणा किंवा काही अजून सिक्रेसी ऍक्ट जे असतील काय राज्यांचे, ते सगळे या समभाग 6 अनुच्छेद 22 च्या अनुरोधाने निर्माण झालेले आहे. म्हणजे स्थानबद्ध करण्यात आलेला व्यक्ती खरंच त्या तोडीचा आहे आणि त्याच्याने परत काहीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात, म्हणून सर्वसाधारण जनतेच्या हिताचं हे होणार नाही, त्यासाठी ही कायद्याची तरतूद याच्यात केलेली आहे. आता समभाग 7 हा 3 परत समभागामध्ये विभागलेला आहे आणि समभाग 7 ने मुख्यतः संसदेस अधिकार दिलेले आहे. काय अधिकार दिलेले आहे? एक असं म्हणतं की खंड 4 च्या उपखंड क म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा, त्याच्याबद्दल म्हणतं ज्या तरतुदीनुसार सल्लागार मंडळाचे मत न घेता प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ज्या परिस्थितीत आणि प्रकरणांच्या ज्या वर्गात किंवा वर्गांमध्ये एखाद्या व्यक्ती स्थानबद्ध करता येईल अशी परिस्थिती व प्रकरणाचा वर्ग किंवा प्रकरणांचे वर्ग, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याला स्थानबद्ध करण्याची गरज आहे. आणि अशा केसमध्ये तुम्ही न्यायाधीश सल्लागार मंडळाचा सल्लाही घेतलेला नाहीये. अशा वेळी काही प्रकरण जर खरंच तेवढी गंभीर असतील तर त्याच्यामध्ये वेगळ्या रीतीने कायदे आणि त्या कायदे बरहुकूम होणारी कायदेशीर प्रक्रिया, त्याचं नियमन करण्याचे अधिकार संसदेस आहे. म्हणजे एखादं प्रकरण असं निघेल की जे तुम्हाला या सगळ्या चौकटीच्या बाहेरचं आहे, त्यावेळी काय करावं? तिथे तर हे कायदे नसणार, 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ठेवायचा आहे, त्याला न्यायाधीशासमोर नेऊन आम्हाला सल्लाही घ्यायचा नाहीये असं कोणाला वाटतं? राज्याला, की याच्यामध्ये न्यायाधीशासमोर आम्ही सल्ला घ्यायला जर गेलो तर या घटनेच्या प्रघाताप्रमाणे, समतेच्या तत्वाप्रमाणे, न्यायाच्या तत्वाप्रमाणे ही सगळी माहिती द्यावी लागणार, प्रकट करावी लागणार, वकील येणार, त्याचं म्हणणं मांडायचं, त्याला अभिवेदन करण्याची संधी मुभा द्यावी लागणार. पण हे सगळं टाळायचं असेल, असं एखादं एक्सेप्शनली डिफिकल्ट प्रकरण असेल की ज्या प्रकरणाचे पडसाद राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अति गंभीर होऊ शकतात, अशा वेळी संसदेला तसे कायदे पारित करण्याचा अधिकार आहे. समभाग 2 समभाग 7 अनुच्छेद 22 असं म्हणतो की प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणी, म्हणजे असे गंभीर प्रकरण एका वर्गातलं असो, दुसऱ्या 2-3 वर्गातलं असो, कोणत्याही व्यक्तीस जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी, जास्तीत जास्त स्थानबद्धतेचा कालावधी आणि
खंड 4च्या उपखंड क यातील चौकशीत सल्लागार मंडळाने अनुसाराची कार्यपद्धती कायद्यान्वये विहित करता येईल. संसदेला अनिर्बंध असे अधिकार या ठिकाणी समभाग 7 अनुच्छेद 22 मध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे संसदेने म्हटलं की याची स्थानबद्धता ही 1 वर्षापर्यंत ठेवली पाहिजे. याला स्थानबद्धतेचा कालावधी हा 6 महिन्याचा असला पाहिजे. 3 महिन्यापेक्षा जास्त जर कालावधी त्याच्या स्थानबद्धतेचा आवश्यक वाटत असेल संसदेला म्हणजे कोणाला? केंद्रीय मंत्रिमंडळाला. केंद्रीय मंत्रिमंडळ हे पूर्ण संसद कायदेविषयक दृष्ट्या रिप्रेझेंट करत असतं. किंवा मग एखाद्या अधिवेशनामध्ये असा एखादा छोटस बिल इंट्रोड्यूस करून त्याच्यावर लोकसभेची राज्यसभेची सहमती होत असेल त्याला आपण संसद संबोधायचं. संसदेला म्हणजे कोणाला तर यांना. पण संसदेमध्ये हे देण्याचं कारणच एवढं आहे की तिथे कोणी एक माणूस हा निर्णय घेत नाही. तिथे समावेशक निर्णय होतात. चर्चेअंती वादविवादाअंती निर्णय होतात. पण आज हे चित्र बदललेलं दिसतं. संसदेमध्ये कोणाचे आवाजच दिसत नाही. संसदेमध्ये कोणी असा कायदा जर करत असेल त्याच्या विरुद्ध कोणी बोलत असेल आणि पक्षाचा जर मानदंड असेल की नाही कुठल्याही खासदारांनी बीजेपीच्या किंवा काँग्रेसच्या हे असं बोललं तर त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. झालं, संपलं. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, संसदेचा हा आवाज एकमुखी झालेला आहे. जो बहुमुखी असला पाहिजे, जो जनमुखी आवाज असला पाहिजे, तो एकमुखी झालेला आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा एकमुखी आवाज करण्याचं श्रेय फक्त बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासूनच झालेलं आहे. तर तुम्हाला एक घटना दुरुस्ती मला वाटतं 53वी चौक आपण त्या परिशिष्टापर्यंत जाऊ तेव्हा नक्की त्याचा उल्लेख करू. परंतु हा कायदा 1985 ला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट मध्ये काही तरतुदी अमेंड करण्यात आल्या तेव्हा कैलासवासी राजीव गांधी हे पंतप्रधान होते. त्यांच्या वेळी पारित करण्यात आला की एखाद्या पक्षाच्या खासदाराला जर पक्ष प्रमुखाने अशा प्रकारे आदेशित केलं असेल की तुम्ही या अमुक एका बिलाच्या किंवा अमुक एका कायद्या प्रक्रियेच्या विरुद्ध काही बोलायचं नाही, हो म्हणायचं, तर तो त्याच्या विरुद्ध गेला तर त्याला संसदेच्या सदस्यत्वापासून डिस्क्वालिफाय केलं जातं, बेदखल केलं जातं. ही 10व परिशिष्ट ज्या अमेंडमेंट नुसार निर्माण झालेला आहे. घटनेमध्ये बाबासाहेब जिवंत होते तोपर्यंत 8च परिशिष्ट होते. 9वं परिशिष्ट त्यांच्या हयातीत आलं, पण 10वं 11वं 12वं हे परिशिष्ट जे सामील झाले, आपण जेव्हा पुढे पुढे याचा विचार करू तेव्हा तुम्हाला समजेल की इथे मी हे सहज सांगतो. कारण याचं कारण असं आहे की जेव्हा संसदेला हे अधिकार आहेत तर संसद म्हणजे नेमकं कोण करतं? आणि संसद म्हणजे जर समूह असेल खासदारांचा, जनप्रतिनिधींचा, भारतातल्या लोकप्रतिनिधींनी ते केलं म्हटलं असेल तर हे अधिकार कायदेशीररित्या मंत्रिमंडळाकडे. मंत्रिमंडळात जर झालं नसेल किंवा मंत्रिमंडळात काही कालावधीसाठीच असतं, एखादं अधिसूचना जारी करून तिचा कालावधी 6 महिने असतो, पण त्याला परत द्यायचं असेल तर ते संसदेमध्ये पारित झालं पाहिजे. पण संसदेमध्ये पारित झालं पाहिजे त्या ठिकाणी वादविवाद, चर्चा, विनिमय, त्याच्यावर विवेकपूर्ण तर्क मांडले गेले पाहिजे, तथ्य मांडलं गेलं पाहिजे. पण तसं न होता संसदेची आजची परिस्थिती जनमुखी बहुमुखी न राहता एकमुखी झालेली आहे. ही चिंतेची बाब आहे, ज्याच्यावर आपण पुढे या घटनेच्या पारायणामध्ये येणाऱ्या अनुषंगाने बोलणारच आहोत. सध्या तुर्तास एवढंच की संसदेला सर्वोच्च अधिकार प्रदान केलेले आहे. त्याचप्रमाणे एखादा कायदा स्थानबद्धतेचा जर अमानवीय वाटत असेल, अन्यायकारक वाटत असेल तर त्या कायद्या विरुद्ध सुद्धा संसदेलाच अधिकार आहे की तो कायदा आपण मोडीत काढू शकतो. वाजपेयी साहेबांच्या सरकारच्या वेळी पंतप्रधान असतेवेळी ताडा हा कायदा नष्ट करण्यात आला, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे अमानवीय पायंडे होते आणि ताडामध्ये अटक झालेले लोक वर्षानुवर्षे कुठली सुनवाई नाही, कुठला खटला नाही म्हणून ते पडून राहत असत. त्यावेळी हा कायदा मानवी हक्काच्या दृष्टीनं फार घातक आहे असं म्हणून आपण रद्द केला गेला. तर तसेही अधिकार आपल्या संसदेला दिलेले आहे. त्या अनुषंगाने
समभाग 7 अनुच्छेद 22चा हा अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ही जी मांडणी केलेली आपण आता बघितली एक एक की अटकेपासून, हवालात पासून, हवालदारापासून, 24 तासापासून, मॅजिस्ट्रेट पासून, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापर्यंतच्या सल्लागार मंडळापर्यंत, स्थानबद्धतेच्या तरतुदीपर्यंत, स्थानबद्धतेचं महत्व काय आहे, कशासाठी तो लागू शकतो कायदा, हे सगळं असं दिलेलं आहे. आणि शेवटी संसदेला हे सगळे अधिकार दिलेले आहे. संसद ही या देशामधली घटनात्मक दृष्ट्या सगळ्यात जास्त पॉवरफुल बॉडी आहे, कारण ते या देशातले लोक, वी द पीपल ऑफ इंडिया ठरवत असतात. म्हणून हे महत्व या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं याच्यावर काही प्रश्न असतील किंवा अन्य काही प्रश्न असतील ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. उद्या आपण सुरुवात करू शोषणाविरुद्धचा हक्क अनुच्छेद 23 आणि 24 आणि त्यानंतर मग धर्म स्वातंत्र्याचा हक्क पुढे पुढे येत जाणार आहे. एक एक गोष्ट, एक एक शिरस्ता मोठा मजेशीर आणि चांगल्या पद्धतीने आपण चर्चेला घेणार आहोत. त्याच वेळी सद्य परिस्थिती काय आहे त्याचंही विवेचन आपण करणार आहोत. जसं आज संसदेचा उल्लेख करताना एकमुखी संसद झालेली आहे, जी बहुमुखी असली पाहिजे, तिचं जे असं होण्याचं जे पाप आहे हे मुळात काँग्रेसच्या राजकीय कारकिर्दीत झालेलं आहे. हेही या ठिकाणी समजून घेणं 10व्या परिशिष्टाच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. एवढंच सांगतो आणि आजच्या दिवसासाठी इथे थांबतो. उद्या परत 7:30 वाजता आपण भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचं हे सेशन इथं थांबवत असताना मी ॲडव्होकेट धनराज वंजारी सर, त्याचबरोबर सहभागी असणारे रमेश पिसे सर, सर्व ऑनलाईन या ठिकाणी उपस्थित असणारे श्रोते प्रेक्षक या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.